फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी स्पेशल आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये। सगळ्यात अगोदर तर आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे हॅपी दिवाळी। तर आता तुम्ही म्हणताल की अरे हिने असे दिवे का घेतलेले तेलाचे लावायचे सोडून, तर काय आहे ना, म्हणजे अशी प्रत्येक वर्षीची इच्छा असते की घरामध्ये सुद्धा दिवे लावावे, पण एकतर लहान मुलांमुळे ना ते तेलाचे दिवे आपल्याला काय घरात, म्हणजे मी 1 वर्ष लावले होते पण मला सगळ्यांनी रागवलं की काय होतं मुलं हात लावतात किंवा इकडं तिकडं ते असं काहीतरी होऊ शकतं, तर त्याच्यामुळे तसं होऊ नये यामुळे मी यावर्षी असे दिवे मागवलेले आहेत। ह्या दिव्यांचं पण काय होतं माहिती का, हे असं मला माहिती नाही किती वेळ जास्त चालेल, बघा हे थोडा धक्का लागला की बंद पडते त्यामुळे आज थोड्या वेळ आणि लक्ष्मीपूजन म्हणजे उद्या थोड्या वेळ असं हे लावणार आहे। थोड्या वेळानंतर हे दिवे बंद करायचे, कारण की सेल आपल्याला माहिती नाही की किती वेळ चालेल। नाही, माझं हाय फ्रेंड्स करून झाले राधिका उशिरा ब्लॉग मध्ये आले, तिला माहितीच नाही माझं हाय फ्रेंड्स करून झाले। दिवाळीच्या शुभेच्छा देऊन झाल्यात। राधिका इथे बघा तयार होऊन आलेली आहे आणि तिला फोटो काढायचा आता, त्यामुळे दिवा घेऊन उभारले, नाही तर मग अशीच दिवे लावले हॅपी दिवाळी। ओ बघ नाना कसे बसलेत, ती चाललंय आबाकडे बघायला। तो नानांचं कसं चाललंय बघ की, आबा कुठे? म्हणलं फटाकडे उडवायला लागले, नाही उडवायला लागला रानू, इथं झोपलाय आबा, इकडे आबा आबा काका उठा, एकाचं तंगड इकडं एकाचं इकडं, आबा ए आबा, मी म्हणलं आबा हनते तर इकडं का नाही झोपला डोकं करून, ए सम्राट उठ, मम्माने सांगितलंय ना तुझ्या सूर्य उगवायच्या आधी आंघोळ करायची, हा उठ मग चल लवकर, चल 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 चल। तो रानू उठलाय, त्याची आंघोळ पण झाली, उठला का? बरं का रानूला? ओय रानू नाही बरं, खोकला गेला का? इकडे इकडे खोकला गेला का म्हणजे बालाच्या? आवा कसं वाटतंय रे बाहेर? आ चांगलंय का? भारी नाही वाटत? झोप झाल्यासारखी वाटते का? असू दे, आजच्या दिवस लवकरच उठायचं असतं, अर्धवटच। राधा बघ कशा सकाळ सकाळ निवांत सई दीदी, ऐ सैया हॅपी दिवाळी। बघा बाई माझं लेकरू हसत उठलं ग आज, उठणं लावायचं बरं का सई, सईला आहे ना। काय तुला काय वाटतं ते उठणं म्हणजे? ऐ उठा, आले दिवाळी आली, दिवाळी झोपी गेली। तुला गरज आहे का बा बोऱ्या व्हायची? दोन भाईंच्या ह्याच्यावर केला त्यांनी पण उचलला नाही, आता आता नाही साधं लावलंय त्याने। आणू का आबा दुसरं? बघा आमची सई दीदी आज रांगोळी काढते, छान काढली आहे सईया। त्याच्यामध्ये काय लिहिणार? दीपावली दीपावली, हॅपी दिवाळी, हॅपी दीपावली नाही, शुभ दीपावली असतं सई, हॅपी दिवाळी आणि शुभ दीपावली असं, हॅपी। आबा बघ दुसऱ्यांचे फटाकडे वाजायला लागले। सह्या तू 2 मिनिट उठून उभा राहा, बाजूला सरक, परत आणखीन घाबरशील।
अगं सह्या उडवू देत ना त्याला, तुला वेळ आहे. तू पण पटकन बाजूला हो. उदबत्ती घ्यायची असते. ओके बाहेर जायचं. येस काय काय थांब की तांदूळ. अरे तांदूळ लावायचं असतं. राणा काय लहान आहे का काजळ लावायला? हा बघू इकडं. हा असं ओवाळायचं. आता काय करायचं ते माहिती का? असं बघ. काकीच्या पाया पड. आता जय करायचा. करजे कर घे इथं कर. मोठा होऊन पोहे घे घे. तू पण घे आणि मला पण दे. सई बघा, सई इकडं बघ. सईने हाताने आवरले बरं का. आणि इकडं चाललाय ह्यांचा नाश्ता. बाकीचे माणसं आणि राणू तिकडं खेळतोय फटाकड्यांशी. त्याला आणले ते फटाकडे, ते फक्त बघतोय. आता एवढ्या मोठ्या पिशवीत टाकलेत काय की त्याला काही नाही. त्याला फक्त भुई चक्कर आणि तसे तुडतुडी. राणू तुला पोहे खायचे होय रे? त्याला हात लावायचा. सईचे कुठे आहेत पोहे? पोहे किती वाजता खाल्ले होते आबा? 7 वाजता पोहे खाल्ले होते. आता किती वाजलेत? 9 वाजता लगे ह्यांचं कसं जेवण चाललंय बघितलं का? आबा भाजी आवडली का रे? आबा जाणार आहे म्हणून मी आज मस्तपैकी आबासाठी पनीर केलं. अरे आबा इकडे बघ की. अरे आवडली का भाजी? आबा बघा दिवाळीला आला. दिवाळीसाठी काकांकडनं कपडे घेतले आणि पहिल्या आंघोळीलाच निघून चाललाय. होय रे? हो ये रानुडे चल. आबा दिवाळीसाठी आला होता आणि तो पहिल्याच आंघोळी दिवशी गेला पण. कारण की त्याचं कसं माहितीये का, दोन्ही डगरीवरती. तिकडं पण त्याची माई आहे ना, तर त्याला तिकडे भाऊबीजेसाठी जायचं होतं आणि त्याच्यामुळे मग तो गेलेला आहे. 3-4 दिवस इथं राहिला आणि सुट्ट्या पण काही त्याला लिमिटेड असेल. पण अगदी एक हाऊस म्हणून तो आला होता आणि लगेच गेला पण. आणि आबाला सोडवायला सोबत गेलेली आहे सई. आणि सई सोबत राधिका सुद्धा गेलेली आहे. कारण की राधिकाची सध्या ट्रीटमेंट चालू आहे. बरेचसे जण कमेंट करतात की तुम्ही तिचा काय दवाखाना वगैरे बघता का नाही. तर आम्ही दवाखाना वगैरे बघतो. जेव्हा गुण येईल, जेव्हा फरक पडेल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल. तर त्याच्यामुळे तिचं पण थोडंसं काम होतं. तिची ट्रीटमेंट इंदापूरला चालू आहे. आणि ह्यांचं पण आणखीन एक काम होतं. तर ह्यांचं काय काम होतं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल किंवा एखाद्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. नेक्स्ट मी मोठा ब्लॉग करते का छोटा ब्लॉग करते त्यामध्ये तुम्हाला ते दिसेल. आणि आता हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करणार नाहीये कारण की मला दिवाळीचा फराळ करायचा. एकतर काय झालं माहितीये का, ह्यावेळेस पण इथं घरात तर तुम्हाला दिसतच आहे सगळीकडे पोते, सगळीकडे डब्बे वगैरे हे अशा पद्धतीचं सामान आहे. तर हे सगळं भाऊजींच्या दुकानातले. आणि दिवाळी म्हटलं की अर्थातच सगळ्यांनाच माहिती आहे की खूप सगळा पसारा असतो. तर त्यामुळे तिथं माणूस कमी पडत होता. त्यामुळे आई दुकानात मदतीला जात होत्या भाऊजींना, नानांना. आणि मग आमचं फराळाचं काहीच करून झालेलं नाहीये. मी आणि राधिकानी काल करंजी केली, लाडू केले, आणखीन शंकरपाळ्या केल्या, शेव केली. 4 पदार्थ केले. चिवडा करायचा होता पण वेळ काही पुरला नाही त्यामुळे तो चिवडा राहिलेला. आणि इतर जे राहिलेले पदार्थ आहेत ते आज करायचे. तर त्याच्यामुळे आता हा ब्लॉग कंटिन्यू न करता डायरेक्ट कामाला लागायचं. म्हणजे पटापट सप कामं होतात. आणि ब्लॉग ज्या वेळेस मी करते ना तर माझी कामं अशी हळूहळू चालू असतात. तर त्यामुळे ना
हा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे. हा होता आजचा आपला दिवाळी स्पेशल अभ्यंग स्नानाचा ब्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि परत एकदा सगळ्यात शेवटी तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.